बोखारा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागलेला आहे आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सरपंच पदाचे रणजित सिंग चव्हाण यांचा विजय झालेला आहे। तसेच आमच्या ग्रामपंचायत वार्ड नंबर 1च्या उमेदवार वर्षाताई सहारे यांचा सुद्धा विजय झालेला आहे। मी सगळ्या बोखारा वासियांचे मनापासून धन्यवाद, हात जोडून धन्यवाद देते की त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारावर आणि विकासावर त्यांनी विश्वास ठेवून आमचे हे दोनही लोक पोटनिवडणुकीमध्ये निवडून दिले। त्याबद्दल बोखारा वासियाचे आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे, त्या स्थानिक नेत्यांचे मी मनापासून धन्यवाद देते। 10 वर्षापासून त्या क्षेत्रामध्ये आमदार भाजपाचे आहे। आदल्या दिवशी, निवडणुकीच्या आदल्या दिवशी सन्माननीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब सुद्धा या प्रचाराला आले होते। आमदार साहेब 3-4 दिवस तिथे प्रचाराला फिरले, पण लोकांनी विश्वास ठेवला की 3.5 वर्षामध्ये यांचा भाजप पक्षाचा सरपंच आणि त्यांचं बहुमत असल्यावर बोखाऱ्यातील लोकांना किती त्रास झाला, किती गुंडागर्दी झाली, किती भ्रष्टाचार झाला हे त्यांनी सहन केलं आणि डोळ्यासमोर बघून त्यांनी आमच्या विचारधारेला, काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून माझा सरपंच आणि वार्ड मेंबर निवडून दिलेला आहे। ते म्हणतात ना, सत्य परेशान हो सकता है पर पराजित नाही, आणि तसंच बोखारावासियांनी करून दाखवलेला आहे। हा संविधानाचा विजय आहे, हा सत्याचा विजय आहे, हा लोकशाहीचा विजय आहे आणि हा जनतेचा विजय आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। पुन्हा बोखारेवासियांनी जो विश्वास ठेवलाय त्यांचा या 1.5 वर्षाचा, हा निवडणूक 1.5 वर्षासाठीच होती, त्यांचा विश्वास मी कुठेही कमी पडू देणार नाही, माझा सरपंच पडू देणार नाही, माझा वार्ड मेंबर पडू देणार नाही, आणि जनतेचे जे विकास कामं आहे ते विकास कामं या 1.5 वर्षामध्ये आम्ही मार्गी लावू आणि कार्य करू, लोकांचा विश्वास पुन्हा जिंकू, एवढंच या प्रसंगी सांगते। पुन्हा माझ्या कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद। दिवसाची रात्र, रात्रचा दिवस करून त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे। कुठे कमी पडलो, कुठे जास्त झालेला हो, कोणाचाही आम्हाला मनमुटाव नाही आहे, कोणाला राग नाही आहे, आणि काँग्रेस पक्षाचं बंडखोराचं त्या ठिकाणी जे पॅनल होतं त्यांच्यावरही नक्कीच पक्ष काही ना काही कारवाई करतील, पण ते फक्त काँग्रेस पक्षाला पाडण्यासाठी बीजेपीची बी टीम म्हणून होती। एवढं सगळं असल्यावरही आमचा विजय झालेला आहे, तर हा फक्त सत्तेचा आणि जनतेचा विजय आहे, एवढं मला या ठिकाणी म्हणायचं आहे।